अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा याच चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांचे आरोग्य उत्तमाचे राहू दे, राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे, तुम्हा सर्वांना दीर्घायुष्य मिळू दे असं मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। उद्या 21 जून शुक्रवार वट्ट सावित्रीची पौर्णिमा, म्हणजेच या दिवशी शुक्रवार पौर्णिमा आणि त्यात वट्ट सावित्रीची पौर्णिमा, त्यामुळे तुम्हाला एक असा जबरदस्त उपाय सांगणार आहे की त्या उपायानं तुमच्या घरात लक्ष्मी प्राप्ती होईल, पैशाची भरभराट होईल आणि खूप पैसा येईल। तुमचे कष्ट केलेले असतात त्याचं चीज होईल। तुमचा व्यवसाय, नोकरी किंवा तुमच्या मुलांचं प्रमोशन असेल, नवऱ्याचं प्रमोशन, तुमचा व्यवसाय, त्यात भरपूर वाढ होऊन तुमच्या घरामध्ये खूप पैसा यायला सुरुवात होईल। तर बघा, उद्या शुक्रवार आहे म्हणजे माता लक्ष्मीची आपण पूजा करायला पाहिजे। तर तुमच्या घरामध्ये तुम्ही सकाळी उठल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा पौर्णिमा असल्यामुळं आपल्या घराचा दरवाजा जो आहे तो स्वच्छ पुसून घ्यायचा। उंबरा जो आहे मेन दरवाजाचा तो स्वच्छ पुसून घ्यायचा, हळदी कुंकू लावायचं, उंबऱ्याला हळदीचं लिंपण करायचं, दारामध्ये रांगोळी काढायची, तुळशीजवळ सुद्धा तुम्ही स्वच्छ पाणी मारून पुसून घ्यायचं आणि त्यानंतर तुळशीजवळ सुद्धा सुंदरशी अशी रांगोळी काढायची आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या घरातला कानाकोपरा सगळा पुसून घ्यायचा। पौर्णिमा आहे, जास्तीत जास्त स्वच्छता करा आणि घरामध्ये लादी पुसत असतात त्या लादीमध्ये भीमसेन, कापूर, लिंबू, मीठ आणि हळद टाकायला विसरू नका। हे सगळं त्या पाण्यामध्ये टाकून तुम्ही फरशी स्वच्छ पुसून घ्या आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या घरातलं तुम्ही आंघोळ वगैरे केल्यानंतर तुमच्या घरातली नित्यनेमाची पूजा करायची। नित्यनेमाची पूजा करत असताना उद्या तुम्ही माता लक्ष्मीला अगदी उद्याच्या दिवशी तुम्ही माता लक्ष्मीला श्राद्ध, शृंगार, अभिषेक सगळं करायचं आहे। उद्या माता लक्ष्मीला अभिषेक घालायचा आहे। समजा तुमच्याकडे माता लक्ष्मीची मूर्ती नसेल तर तुम्ही माता अन्नपूर्णा किंवा कुलदेवी तुळजाभवानीची सुद्धा अभिषेक घालायचा आहे। अभिषेक घालायचा पाण्याने, दुधाने, पंचामृतने, त्यानंतर गरम पाण्याने स्वच्छ मूर्ती धुवायची, स्वच्छ पुसायची आणि जिथे आपण देवघरात तिची स्थापना करतो त्या ठिकाणी स्थापना करायची। त्या देवीला हळद, कुंकू, फुलाची वेणी, हिरवं वस्त्र छोटंसं ते घालायचं आणि तिला खिरीचा नैवेद्य दाखवायचा। माता लक्ष्मीला उद्या शुक्रवार आहे, पौर्णिमा आहे, खीर ही माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे, त्यामुळे तुम्ही खिरीचा नैवेद्य दाखवायचा। मग खीर कोणती असू दे, तांदळाची बनवा, गव्हाची बनवा, शेवयाची बनवा, रव्याची बनवा, कुठल्याही पद्धतीची खीर तुम्ही करून उद्या ही खीर माता लक्ष्मीला दाखवायची। फुलाची वेणी घालायची, मस्त अशी माता लक्ष्मीला सजवायचं आणि पूजा करायची। त्यानंतर तुम्ही तुमच्या घरामध्ये वटसावित्रीची पूजा आहे त्या स्त्रियांनी, सौभाग्यवती स्त्रिया, मुलं कोणीही उपवास करू शकतं। ह्याला काय असं नाही आहे की मुलींनी करायचं नाही किंवा मुलांनी करायचं नाही, मुलांनीही उपवास केला तर चालेल। आपल्याला सुंदर सुसंस्कृत अशी मुलगी पत्नी म्हणून मिळावी आणि मुलींनी आपल्याला निर्व्यसनी कर्तबगार पती म्हणून पती मिळावे यासाठी करायचं। स्त्रियांनी आपल्या नवऱ्याला दीर्घायुष्य मिळण्यासाठी, त्याचं आरोग्य उत्तम राहण्यासाठी उपवास करायचा। स्त्रियांनी वटसावित्रीची पूजा करायची, पण मुलांनी आणि मुलींनी फक्त उपवास करायचा। त्यानंतर तुम्ही वटसावित्रीची पूजा करायची। पूजा करत असताना मी तुम्हाला सांगितलेलं आहे कोणत्या रंगाची साडी नेसायची, बांगड्या कोणत्या घालायच्या, हे सगळं मी सांगितलेलं आहे। सौभाग्यवती स्त्रीनं कधीही पूजा करत असताना हिरव्या रंगाची साडी, पिवळ्या रंगाची साडी किंवा लाल रंगाची, केशरी, गुलाबी साडी नेसा, काळी, निळी अजिबात साडी नेसायचं नाहीये। तुम्ही हिरव्याच बांगड्या काचेच्या घाला, कारण काचेच्या बांगड्या घालून जर तुम्ही पूजा केला तर त्याला एक वेगळंच हे मिळतं। आज तुम्ही रांगोळी काढा हातावर, त्यानंतर तुम्ही सुंदर असा मेकअप करा, तुम्ही साज शृंगार करा आणि वडाची पूजा करा, पतीला दीर्घायुष्य मागा, पतीला आरोग्य मागा आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या घरामध्ये उद्या सत्यनारायणची पूजा करायची। सत्यनारायणची पूजा ज्या घरात होते त्या घरात पैशाची कधीच कमी नसते, हे अगदी मी माझा अगदी अनुभव सांगते। मी प्रत्येक पौर्णिमेला सत्यनारायणची पूजा करते
तुम्हीही सत्यनारायणची पूजा करत असाल तर ठीक, नसाल तर उद्यापासून स्त्रिया कुलचारिणी म्हणजे घरातल्या कर्त्या स्त्रीनं सत्यनारायणची पूजा करायची। सत्यनारायणची पूजा तुम्ही गुरुजींना भटजीला न बोलवता घरच्या घरी केला तरी चालेल। मी 11 पौर्णिमा ह्या भटजीला गुरुजींना बोलवून करत आहे, कारण मी तसं संकल्प केलेला आहे। तर तुम्हीही संकल्प केला तर तुम्ही भटजीला बोलवून करा, नसेल तर तुम्ही घरच्या घरी 21 किंवा 11 पौर्णिमा तुम्ही पूजा करा। तुमच्या घरामध्ये पैशाची कधीच कमी पडणार नाही। उद्या उपवास करायचा आहे स्त्रियांनी। ज्या स्त्रियांनी उपवास केलाय त्यांनी सत्यनारायणची पूजा केल्यानंतर जो तुमचा शिऱ्याचा प्रसाद आहे तो खाऊन उपवास सोडायचा। सत्यनारायणची पूजा घरच्या घरी जर तुम्हाला करायची असेल तर केंद्रानुसार करा। केंद्रामध्ये गेला तर एक छोटंसं सत्यनारायण कथेचं पुस्तक मिळतं, ते घेऊन या। साहित्य खूप कमी खर्चात लागतं, ज्याची परिस्थिती नाही त्यांनी तर 100% पैशाची अडचण आहे, त्यांनी 100% करायला सुरू करा। तुमच्या घरामध्ये पैशाची कधीच कमी पडणार नाही। आज तुम्ही काटकसरीनं जर सत्यनारायणच्या पूजेचं साहित्य आणलं तर पुढच्या पौर्णिमेला, त्याच्या पुढच्या पौर्णिमेला एक 4 ते 5 पौर्णिमा झाल्यानंतर तुम्ही जे साहित्य आणणार आहात ते साहित्य आणताना तुम्ही पैशाचा विचार करणार नाही। इतक्या पैसा तुमच्याकडे यायला सुरुवात होईल, पण ह्याला कष्ट करावे लागेल। तुम्ही सत्यनारायण पूजेचं साहित्य जे आहे बघा, एक चौरंग मांडायचा, त्याच्यावरती पांढरं वस्त्र हांतरायचं, त्याच्यावरती गहू घालायचे, त्याच्यावरती पाण्याचा तांब्या भरून ठेवायचा आणि त्या तांब्यावरती एक तामण ठेवायचं, त्या तामणमध्ये तांदूळ ठेवायचे, बाळकृष्णांना ठेवायचं। पुढे 2 पानाचे 3 विडे ठेवायचे आणि गणपतीची, कुलदेवीची आणि वरुण देवतेची सुपारी ठेवायची। शिऱ्याचा थोडा प्रसाद करायचा, 3 खडी साखरेचे खडे 3 वाटी ठेवायचे। इतकंच साहित्य आहे। आंब्याचे 4 ढाळे, बस, बाकी काही नाही। घरात गहू असतात, तांदूळ असतात, सुपाऱ्या 3 10 रुपयाच्या आणू शकता, शिरा, घरात रवा असतो त्याचा प्रसाद करू शकता। इतकं साधं सोपं सत्यनारायणचं साहित्य आहे। भटजीला बोलवून करणार असाल तर जास्तीत जास्त 300 ते 350 रुपये खर्च येईल आणि भटजीचे 100-125 इतकाच 500 रुपयेपर्यंत खर्च होईल। भटजीला बोलवून जरी केला तर चल, मी 11 पौर्णिमा सत्यनारायणाच्या एक संकल्प करून केलेले आहेत। माझं जवळजवळ खूप फायदा होत आलेला आहे आणि मला 100% खात्री आहे की मी ही संकल्प केलेली जी पूजा आहे ती माझी पूर्ण करणार स्वामी समर्थ, एवढी मला खात्री आहे। त्यानंतर बघा, ज्या मुलींची लग्न होत नाही आहेत, किती मुलगा शिकलाय, चांगली नोकरी आहे, मंगळ आहे, दोष आहे, मुलगा दिसायला चांगला नाही आहे, मुलगी दिसायला सुंदर नाही, काही ना काही मुलींच्या लग्नामध्ये अडचणी येतात, तर त्यासाठी 41 दिवस माता तुळशी मातेला म्हणजे तुळशीला तुम्हाला 41 दिवस एका तांब्यामध्ये पाणी भरून घ्यायचं आणि त्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आणि हे पाणी तुम्ही दररोज 41 दिवस सकाळी मुलांना किंवा मुलींना घालायला सांगा। त्यामुळे तुमच्या मुलांची लग्न 41 दिवसात होतील। त्यानंतर बघा, तुमच्या घरामध्ये आजारपण आहे, सतत दवाखान्याला पैसे चालले आहेत, तुम्हाला 15-20 हजार रुपये पगार आहे आणि त्यातले 5-6 हजार रुपये दवाखान्याला जातात, मग ते सासूच्या असू द्या, सासऱ्याच्या असू द्या, तुमच्या मुलांच्या आई असू दे, कुणाच्या नाही कुणाच्या दवाखान्याला सतत पैसे जातात, तर त्यावेळेला तुमचं आरोग्य चांगलं राहावं, तुमचा दवाखाना कमी व्हावा, आजारपण कमी व्हावं, यासाठी 7 बुंदीचे लाडू जे आहेत ते तुम्ही काळ्या गाईला खाऊ घालायचे। संपूर्ण काळी गाय पाहिजे, त्या गाईला कुठेही पांढरा डाग नसला पाहिजे, पूर्ण काळी गाय जिथे आहे त्या गाईला तुम्ही हे 7 बुंदीचे लाडू घालायचे। त्यामुळे तुमच्या घरातलं कोणाचंही आजारपण असेल ते 100% कमी होईल। त्यानंतर बघा, पैसा भरपूर येण्यासाठी, संपत्ती वाढण्यासाठी, घरात भरभराट होण्यासाठी, कर्ज फिटण्यासाठी तुम्ही तुमच्या गावामध्ये तृतीयपंथी लोक तुम्हाला भेटले तर ठीक, नसेल तर जिथे त्यांची कॉलनी आहे किंवा जवळपास कुठे तुम्हाला माहिती असेल तर त्या ठिकाणी जाऊन त्या तृतीयपंथी लोकांना म्हणजे एका व्यक्तीला हिरवे 1.25 किलो मूग, हिरवं ब्लाऊज पीस किंवा हिरवा रुमाल, हिरव्या बांगड्या, हिरव्या टिकल्या, त्यानंतर हिरवा मेहंदीचा कोन, त्यानंतर हिरवी भाजी, हे सगळं तुम्ही त्यांना दान करायचं आणि एक वेळ त्यांना जेवायला पुरेल इतकं पैसे द्यायचं। म्हणजे तुम्ही 100-150 रुपये द्या, त्यांचं एक वेळचं जेवण त्यांनी करू शकतील एवढं। ह्यामुळं तुम्हाला तुमच्या
घरामध्ये पैशाची कधीच कमी पडणार नाही. तुमचं कर्ज असेल तर फेटेल, कारण तृतीयपंथी लोक आहेत, त्यांना देवानं एक आशीर्वाद दिलेला आहे आणि त्या लोकांची जर आपण सेवा केली, त्यांच्याकडून आपण त्यांना हे दान करून त्यांचा जर आशीर्वाद घेतला तर आपल्याला कधीच काही कुठल्याच गोष्टीची कमी पडत नाही. आणि हे दान करत असताना त्यांनी त्यांच्या स्वकुशीनं 1 रुपये दिला तुम्हाला तर ठीक, नसेल तर तुम्ही 1 रुपयाचं नाणं मागून घ्या आणि ते नाणं तुम्ही तुमच्या घरामध्ये आणून त्याची पूजा करा. एका हिरव्या कापडमध्ये तुम्ही ते बांधून ठेवा आणि हे ते हिरवं नाणं जे आहे ते तुमच्या पाकिटमध्ये पैशाच्या किंवा तिजोरीमध्ये ठेवा. बघा तुम्हाला कधीच पैशाची कमी पडणार नाही. हे तृतीयपंथी लोक आहेत, ह्यांचा बददुवा कधीही घ्यायचा नाही आहे, कारण त्यांचा बददुवा जर लागला तर आपल्याला कुठे जाऊन आपलं त्रास होईल हे कळणार नाही, इतका त्यांचा बददुवा असतो. म्हणून त्यांना कधी वाईट बोलायचं नाही किंवा त्यांना वाईट चिडवायचं नाही, त्यांच्याशी प्रेमाने वागायचं, त्यांना शक्य होईल तेवढं दान करायचं. त्यानंतर बघा तुमच्या मुलांचं लग्न होत नाहीये, त्या मुलाने अजून एक उपाय सांगते की तुम्ही एखाद्या सुनसान जागेला सुरम्याची पावडर मिळते, ती सुरम्याची पावडर तुम्ही घ्यायची आणि जो मुलगा किंवा मुलगी जिचं लग्न होत नाही त्यांनी एखाद्या सुनसान ठिकाणी जायचं आणि ही पावडर एखाद्या छोटासा खड्डा काढायचा आणि त्या खड्ड्यामध्ये पुरायची आणि म्हणायचं माझं लवकरात लवकर लग्न होऊ दे असं म्हणायचं आणि तुम्ही परत यायचं. आणि हे तुम्ही उद्याच करायचे. ह्या सगळ्या ज्या सेवा आहेत ह्या उद्याच करायच्या आहेत. हे तृतीयपंथी जी व्यक्ती आहे त्या तृतीयपंथीला सुद्धा तुम्हाला उद्याच ह्या वस्तू दान करायच्या आहेत. हे सगळे उपाय तुम्ही जर उद्या केले तर तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला जबरदस्त याचा फायदा होईल एवढं मी खात्रीशीर सांगते. समजा तुमच्या घरामध्ये लक्ष्मीची मूर्ती नसेल, तुम्हाला घरामध्ये हे सगळं लक्ष्मी मातेची पूजा करायला जमलं नाही तर, किंवा तुम्ही असंही माता लक्ष्मीच्या मंदिरमध्ये जाऊन त्या माता लक्ष्मीला ओटी भरायची, हिरव्या ब्लाऊज किंवा एखादी साडी तुम्हाला शक्य झालं, फुलाची वेणी, हे सगळं जाऊन त्या देवीला ओटी भरायची. गहू, एक ब्लाऊज पीस, नारळ आणि फुलाची वेणी आणि तिथे असणाऱ्या एखाद्या सवासणीला चणे प्रसाद म्हणून द्यायचे. माता लक्ष्मीला चणे हे खूप प्रिय असतात, त्यामुळे चणे सुद्धा तुम्ही लहान मुलांना उद्या देऊ शकता. तर हे छोटे छोटे उपाय तुम्ही उद्या करायला सुरू करा. हा माझा व्हिडिओ जरा मोठा झालेला आहे पण फायदेशीर उपाय असल्यामुळे शेवटपर्यंत मी हे सगळं व्यवस्थित सांगितल्यामुळे थोडा उपाय मोठा झालेला आहे. माझे व्हिडिओ जे कोणी बघतात त्यांनी सबस्क्राईब करत जा, कारण तुम्हाला पुढचे उपाय सेवा तोडगे कळतील. कारण कसं आहे, सबस्क्राईब केला तर तुम्हाला उपाय कळले तर ते उपाय आज नाही उद्या तुमच्या आयुष्यात तुम्हाला उपयोगी एकतरी पडेल. म्हणून व्हिडिओ सबस्क्राईब करत जा जास्तीत जास्त. व्हिडिओला शेअर करा, लाईक करा, कमेंट करा, ऑल बटनला क्लिक करा. आणि अजून एक जाता जाता सांगते की सगळ्यांनी उद्या सत्यनारायणची पूजा करायला विसरू नका. वटसावित्रीची पूजा करा. त्यानंतर तुम्ही घरामध्ये दारामध्ये कोणी एखादा गरीब व्यक्ती आला तर त्याला कुठलाही एखादी वस्तू किंवा एखादा कपभर चहा किंवा घासभर अन्न खायला घाला, त्यामुळे सुद्धा तुम्हाला आशीर्वाद मिळेल. माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. नवीन कोणी असेल त्यांनी नक्की सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.